म्हणायला लागले नाही नाही तिथं हे स्टिच घालायला पाहिजे, तिला जर का पडलेलं आहे गॅप पडणार ना बघा किती ब्लड गेलं. हिचं ब्लड बघूनच मला परत चक्कर एक ना माइंडमध्ये असं फिरत असताना आता मी बरी होणारच नाही, आता काय होणार माझ्या मुला. हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि कसे तुम्ही सगळे बरे आहे ना? मी पण आत्ता बरी झाले बघा. तुम्ही विचार करत असणार की आता एक आठवडा कुठे गेली होती मी. आता काय सांगायचं, एक आठवडा एवढी तब्येत डाऊन झाली होती ना, अचानकच माझा लास्ट ब्लॉग आला होता सॅटर्डेला मी ती बरीच होती मी. त्याच्यानंतर सगळं रात्री ब्लॉग हे केली, सगळं अपलोड केली, सगळे हे केली. आणि जसं की संडेला मला अचानक असं मॉर्निंग असं काय की असं पूर्ण थंडी वाजवायचं हे करायचं, म्हणजे की मी असं विचारच केली नव्हती की एवढी मी आजारी पडते म्हणून. म्हणजे की असं वाटलं की खूपच वर्षाने असं मी आजारी पडली, असं म्हणजे की आता हा आठवडा मी कसं काढलेली आहे मलाच माहीत होतं. म्हणजे की एवढी आजारी ना, अशी आजारी मी कधी पडलीच नाही आहे. म्हणजे की मला मध्ये पण एकदा कोविड पण झालं होतं, म्हणजे की कोविड आलं होतं तेव्हा पण एवढी मी आजारी नाही पडली होती. तेव्हा ही 1 वर्षाची होती तेव्हा मला कोविड झालं होतं. आता पण एवढं त्रास झाला ना. अचानकच संडेला काय झालं, मला सकाळी मॉर्निंग उठली, कसं मी सकाळी उठली बघा 7 वाजता, तेव्हाच मला सिम्पटम्स असं वाटत होतं की असं ताप आल्यासारखं असं अचानकच. आणि मी तरी पण काय केले, कपडे खूप पडले होते, सगळे कपडे सगळं धुवून घातली, फक्त कपडे धुवून घातली आणि आंघोळ केली आणि मुलांचं आंघोळ घातली बघा. आणि मला ते 11 वाजले, मला एनर्जीच नव्हतं थांबायचं असं. मी म्हणायला लागले की नाश्ता पण मुलांना पण काय करून दिली नाही, काय नाही, फक्त यांना म्हटलं की तुम्ही दूध बिस्किट खाऊन घ्या, मला आता ताकदच नाही, मी झोपून टाकते म्हणून. आणि जेव्हा मी झोपली ना, मला ना एवढी थंडी, मी फॅन शिवाय राहत नाही. लेकिन त्या दिवशी मला फॅन पण नको वाटलं, फॅन पण बंद केली, पूर्ण मोठे एक ब्लँकेट घेतली आणि झोपूनच टाकली. आणि तेव्हापासून काय की अचानकच बघा मी ते पायाचं ऑपरेशन होऊन माझं 3 दिवस झालं तर काय त्रास झाला. त्याच्यानंतर कसलं काही हे मला आजारी आलं काय माहिती, एकदम सगळं म्हणजे की परत सगळं खोकली वगैरे चालू झालं. आणि त्याच्यामध्ये गुडियाला पण खूपच बरं नव्हतं. हिचं माझ्या पायाचं सोडात, मी एकटी अगर बरं नसलं तर ठीक आहे, मी एकटी असं काहीतरी असं झोपून, लेकिन माझ्या बरोबर ही पण संडे मध्ये की कसलं काय 7:30 लागलं काय. पण संडेला ब्लड वगैरे इन्व्हेस्टिगेशन करून आणलं, त्याच्यामध्ये पण असं काय आलं नाही तिचं पण. तरी पण सर म्हणायला लागले की एकदा एक्सरे काढून. एवढी कंटिन्यूस खोकत होती ना, कंटिन्युअस. हिचं बघून तरी मला भीती वाटली की असं म्हणजे की असली खोकली मी बघितलीच नाही. एवढी की 1 सेकंड पण असं हे नाही पुसत नाही, एवढी कंटिन्यू खासायचं. मग परत हिचं जाऊन एक्सरे वगैरे काढले, एक्सरे मध्ये पण काय आलं नाही, देवाच्या ह्याच्याने कायच आलं नाही. आणि ह्याला नेबुलायझेशन चालू केले मंडे, ट्यूजडे आणि वेडनेसडे. 4 दिवस तरी मी कायच खाल्ली नाही, फक्त जरा पाणी पित होती. मला ते पाणी पण प्यायला जमत नव्हतं. त्याच्यानंतर मी बघा गुरुवार आणि गुरुवारपासून बघा फक्त मी ज्यूस जरा चालू केली, ते पण मला ना कायच असं तोंडाला अजून पण मला काय चव नाहीये तोंडाचं. 4 दिवस तरी मी कायच खाल्ले नाहीये. आणि माझं आजारी तसंच आहे, म्हणजे की मला काय पण असं आजारी आला तर मी अजिबात मला तोंडाला म्हणजे की मला काय जातच नाही. आणि मी एवढी झोपलेली आहे ना, मला म्हणजे की असं बघितलं तर काय करायचं, मला जरा पण माझं जसं एनर्जीच नव्हतं मला. आरोही तरी उठून ती स्कूलला गेली, लेकिन रोज मतलब की बिस्किट घेऊन जा, ब्रेड घेऊन जा, असंच. घरात मग करणारच काय, कोणच नाही ते काय करणार. एवढी परिस्थिती असं खराब आलं होतं ना, बापरे, नको वाटलं बाई, मला तर जीवनच नको वाटते एवढं. आणि मला आजारी आहे तर ठीक आहे, लेकिन माझ्याबरोबर ही पण आजारी पडली, म्हणजे की मी माझं बघू का हिचं बघू, की मला तरी एकतरी अजिबात एनर्जी नव्हते की माझं करू का हिचं करू. पायाचं एक हे बाबा एवढं त्याबद्दल 4 दिवस झाले मी तरी कायच खाल्ली नाही, कायच केली नाही, काय केली पण नाही. मुलं माझे काय खाल्ले काय नाही मलाच काय माहित नाही. ते फक्त दूध ब्रेड खा, दूध बिस्किट खा, असं ह्याच्यावरच होते ते पण 4 दिवस.
क्योंकि त्यांच्या पप्पाला तरी काय येतच नाही आहे करायला बनवायला वगैरे. त्याबद्दल ते असं कसं तसं करून हे केले. आणि त्याच्यानंतर मी बघा 4 दिवस झाल्यानंतर बघा मी थोडंसं मी जरा ज्यूस चालू केली. क्योंकि ना मला वाटत होते की मला एवढंसं चक्कर येत होतं ना, आता मला काहीतरी असं म्हणजे की थोडंसं तरी काहीतरी प्यायला पाहिजे. क्योंकि परत मी नाही खाल्ली तर मी कशी रिकव्हरी होणार. त्याबद्दल थोडंसं मी माझा म्हणजे की जरासं ज्यूस चालू केली मी. 2-3 दिवस झाले. मग 2-3 दिवस मी फक्त ज्यूसच जरा घेते अजून पण. म्हणजे की अजून पण काय खायचं जर का भूक तरी मला अजिबात लागेल. अजिबात काही खायलाच होत नव्हतं मला. काय खायला होत नव्हतं, उठायला जमत नव्हतं मला. मग फक्त झोपून राहू, फक्त उठले बरोबर चक्कर येणं, हे घेणं. बापरे कसले हे महिना तर पूर्ण आजारीमध्येच गेलं बघा. गणपतीपासून आजारी आहे. म्हणजे की थोडे दिवस आजारी होती, परत बरी झाली. त्याच्यानंतर हे बघा आता मी पण काय नाही तर मी पण जाऊन हे बघा माझं स्टिचेस वगैरे काढून आणली मी आता म्हटलं की फ्रायडेला स्टिचेस वगैरे मी काढून आणली. आता सर ते डॉक्टर म्हटले की अजून 1-2 दिवस मध्ये की उद्या ते पट्टी काढून हे करायचं. त्याच्यानंतर फक्त घरीच तुम्ही थोडे दिवस ड्रेसिंग करा. आणि जे त्या दिवशी बघा फ्रायडेला मला जायचं होतं ना हॉस्पिटलला, त्या दिवशी दुपारीच काय झालं ही बघा आमची गुडिया परत पडली. फ्रायडेला स्टिचेस काढायला जायचं होतं ना, मी गेली त्या दिवशी दुपारी आमची गुडिया नाही बघा. हे तुम्ही विचार कर काय झालं गुडियाला. तर गुडियाला इथं स्टिचेस पडले इथं बघा. काय करायचं. अजिबात घरचं झाडू नाही मारली, पुसली नाही, काय नाही कसले. म्हणजे की त्या दिवशी जरी जरा करूया म्हणून मी जरा ज्यूस पिली होती, जरा एनर्जी आले म्हणून मी पण कामाला लागली. कामाला काय नाही, पटकन झाडू मारली, फरची पुसून घेतली आणि ही बेडवरच होती बघा गुडिया. आणि गुडिया पण 1 आठवडा झाला स्कूलला गेलीच नाही, तिला पाठवलीच नाही. की एवढी खोकली, इन्फेक्शन आहे ना उगेच ही, परत लहान मुलंच असतात, परत एकमेकांचं हे होणार म्हणून. आणि मी ही पण तिला सांगून गेले बघ गुडिया खाली उतरू नकोस, पाणी आहे, पडशील गिडशील म्हणून. तरी पण हिचं कसलं काय एवढं तिला काय सांगायचं. पटकन ती हे बेडवरनं फक्त खाली उतरली, कसं काय घसरली ते मला पण माहीत नाही. मी पण बघितली, मी आतमध्ये होती. फक्त मला धड करून आवाज आला आणि आवाज आल्यानंतर पटकन मी ते सगळं सोडली आणि आलीच. आणि बघते तर हिचं पूर्ण इथनं बघा किती ब्लड गेलं. हिचं ब्लड बघूनच मला परत चक्कर आली. आणि त्या दिवशी त्यांचे पप्पा तव्वाच गेले होते ड्युटी. एवढं रक्त जात होतं ना, मला बघायला होत नव्हतं असं, एवढं चक्कर येत होतं मला. आणि मला ते हिचं हित लागलं बघा. मला ते बघूनच वाटलं की हिला स्टिच पडणारच आहे, क्योंकि ते पूर्ण खड्डासारखंच हे लागलं होतं. तरी पण असं तसं करून तिचं ब्लड जरा कॉटन वगैरे पुसली. आणि माझ्याकडे असतात ना ते इथं मेडिकल शॉपमध्ये मिळतात बँडेड, ते बँडेड लावली तिला. मग त्यांच्या पप्पाला फोन लावली. ते म्हणायला लागले अजून मला 2-3 तास लागणार यायला असं म्हटले त्यांनी. मग ते काय करू मी आता. म्हटलं की आता राहू दे म्हटले, ब्लिडिंग तरी स्टॉप झालं. मी घट्ट धरली होती आणि ब्लिडिंग स्टॉप झालं. आणि संध्याकाळी आल्यानंतर मग आता माझ्या ते सर्जनकडे चाललं होतं ना, आम्ही सर्जनकडे चाललो होतं. मग तिला पण सर्जनकडेच घेऊन गेलो. मग ते डॉक्टर म्हणायला लागले नाही तिथं हे स्टिच घालायला पाहिजे, तिला खूप असं खड्डासारखा पडलेला आहे, गॅप पडणार म्हणून. मग पहिला त्यांनी काय केले, तिला आतमध्ये घेतले त्यांनी. पहिला हिचं स्टिच म्हणजे कसं ते आमच्यासारखं ते स्टिच माझ्यासारखं स्टिच घातले नाही, तिला स्टेपलर असं मारलेलं आहे. तिला ना 1-2 स्टेपलर पडलेला आहे. म्हणजे की माझ्यासारखं स्टिच घातलेलं आहे. सर म्हणायला लागले स्टेपलर मारूया म्हणून. बापरे एवढी रडली ना. आणि आम्हाला त्याने बाहेर पाठवले होते, खूप रडली. आणि तिचे झाल्यानंतर मला घेतले मग स्टिच काढायला. तिच्यापेक्षा जास्त मी रडली, एवढं दुखलं स्टिच काढताना पण. बापरे मला वाटतं की जीवनच नको रे बाबा, काय आहे कसलं आहे. कधी सप्टेंबर लागल्यापासून ना असलं त्रासमध्ये फक्त हेल्थ इश्यूज असं चालू आहे ना. आणि एक सांगू तुम्हाला मी कसलं मी ऑइली खात नाही आहे, काही मुलांना ऑइली देत नाही आहे, एवढं पथ्य पाळतो, एवढं सगळं काय करतो, तरी पण कसले काय एवढे मला खोकली लागते असं कायच. आपण थंडात आता मी आजारी हे ह्याच्यामध्ये माझं तोंडाचं चव गेले म्हणून मी माझा पिली होती बघा थंड. नाहीतर अजिबात थंड पाणी पित नाही मी फ्रीजमधलं.
कसलं कायच ऑइली फूड नाही आहे, कसलं काय आपण तळत नाही आहे. कधीतरी चुकून पुरी, कधीतरी चुकून, आता श्रावण महिना होता म्हणून मी 1-2दा पुरी केली असणार, नाही तर अजिबात पुरी करत नाही मी. फक्त रोज काय आहे तेच खातो, भाजी भाकरी चपाती भाजी. तरी पण कसलं काय काय माहीत. एक कसं ब्लड इन्व्हेस्टिगेशन केले, एक्सरे केले. हा आठवडा ना खरंच एवढं माझ्यासाठी वाईट गेलेलं आहे ना. मला ना अजिबात असं नाही, आजारी पडले की काय की असं ते मनात आणि डोक्यात असं विचार येते ना, मतलब की असं मी बरी होणारच नाही. मी असं एक ना माइंडमध्ये असं फिरत असतं ना, आता मी बरी होणारच नाही, तर काय होणार माझ्या मुलांचं. असं म्हणजे की खूप म्हणजे खूप त्रास झाले ना बाई. चला मग आता त्याबद्दल म्हणजे की थोडंसं आपला अपडेट देऊया. उद्यापासून मी माझ्याकडनं किती होते तेवढंच मी माझा ब्लॉग शूट करते, एवढंच. बाकीचं काय नाही. आता ही गुडियाचं जे इथे बाबा, आता ही गुडियाचं जे स्टिच घातलेलं आहे ना, मग हिला म्हटलं की बुधवारी घेऊन या, काढूया म्हणून. बुधवारी मग हिला परत घेऊन जायचं, ते काढणार. बघा एक ना तरी चालूच आहे. कसं गणपती सीझन आपल्याला लागला ना तेव्हापासून चालूच आहे बघा. आता व पण आजारी पडलो, परत 10-15 दिवस झालेले, माझ्या पायाचं झालं, हे झालं. तरी असं वेळ तर वेट नाही असं एवढं असं पहिले तर माझं वेट वाढलं होतं असं. आणि मी स्वतः विचार करते की वेट लॉस करू, लेकिन ते आजारीमध्ये ना स्वतःच सगळं वेट लॉस झालं. अजून पण अजिबात काही तोंडाला चव नाही कायच. अजून मला जरा पण असं म्हणजे खायसारखं काय वाटेच नाही मला असं. ते आता ज्यूस पिऊन पण मला कंटाळा आला. चला मग आता हा फक्त बस छोटंसं मी एक माझ्या हेल्थचा अपडेट द्यायसाठी म्हणून. चला मग हा व्हिडिओ मी आता उद्यापासून ना रेग्युलर ब्लॉग्स घालायचं मी हे करते, शूट वगैरे करायचं. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.